हॅलो, गुड मॉर्निंग. तर माझं मी उठली, आवरली आहे सगळं आणि ना पीठ मळून झालं आहे माझं. आता भाजीची तयारी करते, भांडी लावायची. तर म्हटलं भाजी फोडणी टाकली की भांडी लावून घेईन आणि मग शेवटी चपात्या कारण का चपात्या करताना खूप गरम होतं, त्यामुळे ते सगळ्यात शेवटी करणार आहे. भाजी मी करते मुगाची, मूग भिजवलेले होते घरात आणि मी गवार पण आणली होती. दोन्ही गोष्टी आहेत, पण म्हटलं मूगच करते. गवार जास्त काय मला आवडत नाही एवढी, ठीक आहे, पण ठीक आहे. आता मला वाटतं कडधान्य आपण जास्त खाल्ली पाहिजे, म्हणजे जेणेकरून चांगलं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, प्रोटीन्स आणि त्याच्यासाठी पण, ठीक आहे. आणि काल मी ना ॲमेझॉनवरनं छान डबे मागवलेत. मी व्हिडिओ करणार होती, पण ॲज ऑलवेज मी विसरली व्हिडिओ काढायला. तर छान डबे मागवलेत मी. आय थिंक 790 रुपयाला मला 6 डबे भेटले. क्वालिटी माहीत नाही अजून, कारण का वापरले नाही आहेत. आतमधून स्टील आहे आणि बाहेरून प्लास्टिक आहे आणि त्याला प्लास्टिकचं झाकण आहे, ठीक आहे. तर असं डबे मागवलेत जेणेकरून प्लास्टिक जास्त, मी ना प्लास्टिक कमी वापरायचा विचार केला आहे. म्हणजे आता डबे पण माझे स्टीलचे डबे आहेत, पण झाकणं आता प्लास्टिकचेच येते. ते जुने स्टीलच्या झाकणानं मला डबे काय जास्त भेटत नाही, ठीक आहे. ते डबे मागवले. कांदा कापते, पटापट आवरायचे. 7:40 झालेत. रिझानला 7:15पर्यंत उठवायचे आणि माझं 7:15पर्यंत आवरायचं. त्याचा क्लास आहे, त्याचा क्लास असतो, त्यामुळे त्याच्या क्लासच्या टायमाच्यापर्यंत मला सगळं आवरलं पाहिजे. नाही ऑलमोस्ट होईल मला वाटतं सगळं, कारण का मी पटापट उठले, म्हणजे आज लवकर उठले थोडीशी आणि पटापट आवरायला घेतले, जेणेकरून उशीर होऊ नये. आणि जेव्हापासून रिझानची शाळा चालू झाली ना, तेव्हापासून ना मंगळवार सोडला तर मी त्याला रोज टिफिन देते, म्हणजे टिफिन बनवते रोज त्याचा. मंगळवारचा मी त्याला म्हणते की मी एवढ्या जाऊन चपात्या बनवण्यापेक्षा जेव्हा घरात गरम गरम चपात्या बनतील तेच घेऊन जाईन. तो कधी कधी भाकर पण खातो. रिझान भाकर खातो, रिझानला भाकर खूप आवडते. आणि काल मला सांगितलं की तो काल भाकर खाऊनच गेला होता स्कूलमध्ये. म्हणजे आहे, त्याला कळतं. असं नाही आहे की त्याला चपातीच हवी, मी भाकर नाही खाणार की भात नाही खाणार. रात्री त्याचा डाळ भात ठरलेला असतो आणि दुपारी चपाती भाजी ठरलेली असते, किंवा मग भाकर असेल तर भाकर खातो तो. आता मी बंद करते व्हिडिओ, जेणेकरून मला बाकीची कामं पण आवडता येतील, ठीक आहे. भेटूया तुम्हाला ऑफिसला जाताना. तर माझं सगळं काम आवरलं आहे, जेवण बनवून झालं आहे. हे ना हे त्याला आवडतं म्हणून ॲनिमेचं लावून घेतलं आहे, ठीक आहे. तर आता मी जाते ऑफिसला जायची तयारी करते, ठीक आहे. तयारी काय करायची, माझं तोंड धुवून झालं आहे, मॉइश्चरायझर लावणार आहे. केस विचारले, केस वरतीच बांधते, जेणेकरून गरमीमुळे जो घाम येतो ना त्याने केस खराब होऊ नये. आणि मी आहे ना नेहमी ओढणी घ्यायला लागले का, जेणेकरून सनराईजपासून केसांचं प्रोटेक्शन व्हावं. कारण का ना केस खूप पातळ झाली आहेत माझी, हे बघा खूप पातळ झाले आहेत आणि तिला खूप गळायला लागले. प्लीज जर कुणाला काय चांगले उपाय माहिती असतील किंवा खर्च एखादी चांगली ट्रीटमेंट माहिती असणार गळणाऱ्या केसांसाठी, किंवा केस खूप पातळ झाले त्याच्यासाठी पण, तर प्लीज मला कमेंट करा. खूप खूप गरज आहे. केस खूप बारीक झालीत माझी. पहिली खूप छान केस होती, पण कॉलेज लाईफ, मग जॉब, मग 2 प्रेग्नेन्सी, केसांची वाट लागून गेली आहे माझ्या. तर ज्यांना कोणा प्लीज माहिती असेल केसांसाठी काय करू शकतो, प्लीज मला सजेस्ट करा. मी निघते ऑफिसला, भेटूया, बाय. गुड मॉर्निंग गाईज. माझी मॉर्निंग झाली सकाळी. जेवण बनवून निघाली आहे मी घरात. डबा बनवला आहे माझ्या रिधानचा आणि निघाली. तर ना 3-4 दिवसापासून इंस्टावरती यूट्यूबवरती एक गोष्ट चालली आहे. 370 रुपयाची बिर्याणी, ज्या मुलाने प्रणित मोरे तिकडे आला तर त्याला त्याचा इन्सिडेंट सांगितलं. पहिली गोष्ट तर हे की हे अजिबात बरोबर नाही आहे. कोणते तुम्ही इतके छपरी आहात की तुम्ही 370 रुपयाचा हिशोब ठेवता. पहिली गोष्ट, आम्ही मुलीनं 370 रुपये कधी कधी ना एखाद्या छोट्याशा किचनसाठी पण देऊन टाकू. आम्हाला जेव्हा एखादी वस्तू आवडते ना मुलींना, तेव्हा आम्ही खरंच कधी पैशांचा विचार करत नाही. आणि ही मुलं एवढी छपरी असतात, 370 रुपयाची बिर्याणी खाऊन काय विचार करतात काय माहीत नाही, ठीक आहे. तर मुलींचा ना मेंटेनन्स खूप हाय असतो, मी खरं सांगते. असं त्या मुलीने, मला नाही माहिती त्या मुलीने त्याने किती फोर्स केलं काय ते, पण ह्या ज्या मुली असतात ना, प्लीज गाईज तुम्ही स्वतःचा स्टँडर्ड हाय करा. अशा छपरी मुलाच्या नादी लागू नका, ठीक आहे. त्यांना तर काय, अरे आपली टॉप्स जीन्स त्यांच्या एका शर्टपेक्षा महाग असते, त्याचे 2 शर्ट तेव्हा कुठं जाऊन आपला एक टॉप येतो.
तर अशा मुलांकडे हे अशा मुलांकडे बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं स्टँडर्ड ना जरा मेंटेन करा. या अशा छपरी मुलांच्या आहे ना भेटू नका अशा लोकांना. कारण का यांना मुलींच्या कन्सेंटची किंमत नाही माहिती आहे. प्लस आणि भरपूर गोष्टीत बोलण्यासारख्या. मला माझे ते असे विचार ते एवढे रागात आहेत ना, मी एवढे रागात आहे ना की माझ्या तोंडातनं खरंच खूप असे वाईट शब्द निघते जे मला वापरायचे नाही आहेत. ठीक आहे, पण मुलीनं स्वतःला एवढं केपेबल बनवा की नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही कधी डिनरला जा ना, त्यांनी 370ची खिलवली ना, तुम्ही 500चं बिल पे करून घ्या. अशा मुलांवरती तुम्ही असं समजा की तुम्ही दान केलेत पैसे. खरंच ज्या लोकांना कळत नाही की कसं वागावं, त्याने 370 रुपयाचा हिशोब ठेवला. जेव्हा आपण मुलीपुढे बाहेर जातो, आपण एक लिप ग्लॉस घेण्यासाठी 500-600 देतो. त्यामुळे आपल्यासाठी नथिंग आहे 370 रुपये. खरंच मुलींसाठी नथिंग आहे. ज्या कमवतात त्यांना बरोबर माहिती आहे की 370 रुपये त्यांच्यासाठी नथिंग आहेत. पण अशा छपरी मुलांना नाही माहिती ना, ज्यांना नेहमी असे 20 रुपयाची सिगरेट, 10 रुपयाची तंबाखू खायची सवय. ह्या लोकांना 370 रुपये खूप महाग वाटतात. ठीक आहे, हे चीप लोक आहेत. अशा चीप लोकांच्या नादी लागण्यापेक्षा स्वतःवरती खर्च करा. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. भेटूया संध्याकाळी. हॅलो, तर मी आज आणलं आहे चपात्या, जे सकाळी उठून मी केल्या आहेत. मेथीची भाजी काल रात्रीची आहे आणि ही मुगाची भाजी सकाळी जास्त केली होती रिदानला पण डब्यावर द्यायला आणि खायला. पण मी थोडीच आणली कारण का मेथीची भाजी जास्त होती, मला फेकून द्यायला आवडत नाही. आणि चपात्या माझ्या. बाय बाय. सारे इसको टीका क्यों लगवाए? इसको टीका क्यों लगवाए? बहुत सुबह लगाते. हाँ, सुबह लगाते, शाम को चला. अरे हॅलो पीपल. तर मी निघाली आहे ऑफिसमधनं. ठीक आहे, माझ्या डोळ्यात काहीतरी कचरा गेला. तर आता मला 2 जे नेहमी डॉक्टर आहेत ना ते दिली आणि दुसरा एक लॅब भेटला होता. काय लॅब होता, इतका ह्यूज. मला तर जाम आवडला, मस्त होता. आणि ना मी नेहमी भेटले आणि त्या मुलाला सांगते की माझ्या मुलाला डॉग्स खूप आवडतात. लाईक ही इज क्रेझी अबाउट डॉग्स. तर तो मुलगा पण आय थिंक ही जस्ट कॉलेज 11-12चा असेल आणि तो नेहमी त्या लिलीला घेऊन फिरायला येतो. आणि त्यांच्याबरोबर एक आजोबा पण असतात जे त्या लॅबला घेऊन येतात. म्हणजे तो एकटा मुलगा त्या 2 डॉगना नाही सांभाळू शकत. ह्यूज आहेत डॉग्स. ठीक आहे, लॅब खूप ह्यूज आहे, त्याला सांभाळायला खर्च एक प्रॉपर माणूस पाहिजे नाही. आणि लिली छोटी आहे, छोटी म्हणजे 1 वर्षाचीच असेल ती. 7 महिन्याची आहे, मागच्या वेळेस मी बोलले ते 7 महिन्याची आहे. तर ती पण खूप छान सुंदर लिली आहे ती. ठीक आहे, तिचे डोळे मला जाम आवडतात. असे प्रॉपर असे घारे घारेत आणि मध्ये काळा डॉग आहे. काय डोळे, माणसांपेक्षा ना मला जनावरांचे डोळे जास्त आवडतात. नॉट अबाउट दॅट सेन्स, बट त्यांचे डोळे ना खूप बोलतात. आपले माणसांचे डोळे ना एवढे म्हणजे खूप. तर आपले माणसांचे डोळे एवढे नाही बोलत, पण जनावरांचे डोळे तुम्ही बघितलं तर खूप बोलतात. जसे काय तुम्ही मांजरीच्या डोळ्यांची मला पर्सनली भीती वाटते. त्यात तर काळ्या मांजरीच्या डोळ्याची तर खूपच भीती वाटते. ठीक आहे, पण काही लोक असं त्यांचे लहान मुलांचे डोळे एक छान वाटतात, असे पाणीदार. आपले मोठ्या माणसांचे डोळे काय, आपल्या डोळ्यात नेहमी असं असतं टेन्शन, राग. आपले डोळे बोलतच नाही. लहान मुलांचे बोलतात, प्राण्यांचे बोलतात, माणसांचे नाही बोलत डोळे. खूप कमी माणसांचे बोलत असेल. आय डोंट हॅव एन एक्सपिरियन्स इन दॅट, बट स्टील. तर आता मी निघाली आहे घरी. छोटा बाबू दिसत आहे, क्यूट आहे. जेव्हा माझं एक कार्टून हे छोटं होतं तेव्हा असं वाटायचं की बस बाबा लहान मुलं ते किती असं. मोठं झालं आता असं वाटतं काय त्यांच्या अंगात शांतताच नाही आहे. प्रधान एवढा मस्तीखोर जाम वैताग आहे तुम्हाला त्याचा. सो मी आली इकडे भुयारी मार्ग. ठीक आहे, भेटूया तुम्हाला घरी गेल्यावरती. मला रील पोस्ट करायची माझ्या अकाउंटवरती. भेटूया, बाय.